अच्छा. So, beta, in the last lecture, what we have studied about the basic. Yes, actually we have taken 2 lectures of biotechnology. In the first lecture, we have seen the introductory part of biotechnology, okay? And in the second part, we have seen the rDNA technology, right? rDNA technology means how exactly this technology is there, and how the plasmid vector it is formed, which one is the donor cell. आठवते तुम्हाला कालचं लेक्चर आपण जे घेतलं होतं की ह्यूमन सेल आपण घेतला होता, त्याच्यामधून इन्सुलिन ज्याला आपण बोलतो इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन, दॅट इज जीन ऑफ इंटरेस्ट, तर तो एक आपण रिमूव्ह केला होता. नंतर आपण इकोलाय घेतला होता, खालीचा डायग्राम होता. इकोलायमधून प्लाझ्मिड DNA आपण आयसोलेट केला होता. आफ्टर दॅट त्याला पण आपण कट केलं होतं, अँड दॅन वी हॅव यूज्ड वन रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. आठवते ना बेटा? ते हे सगळं जे होतं ते हे आपण लास्ट लेक्चरमध्ये जे होतं ते कव्हर केलं होतं, है ना? एक इंट्रोडक्शन झालेलं बायोटेकचा. अँड सेकंड व्हॉट वी डिड बेटा अबाउट द बेसिक, यू नो, हाव एक्झॅक्टली the process of rDNA technology is there, so that we have seen. So last जो लेक्चर होता म्हणजे सेकंड वाला जो लेक्चर होता ना आपला, आजचा तो थर्ड आहे. तर सेकंड वाला लेक्चर इट वॉज टू मच इम्पॉर्टंट, है ना? यस्टरडे ऑल्सो आय टोल्ड यू की ती जी फिगर आहे तर ती डायग्राम ती फार इम्पॉर्टंट आहे. तिच्यावरच बेस्ड ॲक्च्युली पुढचा सगळा चॅप्टर आहे ना बेटा? ते चला आता इथे ना आपण अकॉर्डिंग टू बुक आता घेणार आहोत की एक्झॅक्टली काल जी आपण प्रोसेस बघितली तर त्या प्रोसेसमध्ये जे बेसिक जे टूल्स वर्ड येत आहे, व्हॉट वर्ड इज देअर बेटा? बेसिक tools we are saying. Tools it means what are the different instruments, techniques, है ना? what are required, है ना? जसं आता एक PCR मशीन असेल, एन्झाईम्स असेल, डिफरंट टेक्निक्स आहेत. सो हे काय बोलतो, टुगेदर वी कॉल ऑल दीज ॲज व्हॉट? टूल्स बोलतात, है ना? सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे rDNA टेक्नॉलॉजी आहे तर rDNA टेक्नॉलॉजीसाठी जी काल आपण स्टडी केले तर तिच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत, so those we have to study in detail. ठीक है? So first tool it is what beta? So first one here, that is the different instruments. First what they are saying about different instruments. बाळा एक सिंपल शी कन्सेप्ट सांगते, तुम्हाला ते थोडंसं इमॅजिन करायचं आहे, ठीक आहे? लिसन, एक सेल असो, इमॅजिन करा, ठीक आहे? वी आर हॅव्हिंग वन सेल, इनसाइड दॅट न्यूक्लियस इज देअर. Inside the nucleus you can see what? DNA is there. Outside the nucleus what is present? Cytoplasm is there. Inside the cytoplasm so many macromolecules are there. Macromolecules like who beta? Carbohydrates, proteins, है ना? Even है ना inside the cell the DNA, RNA all these are present. ठीक है? आता आपल्याला काय करायचं आहे की हे जी सेल आहे त्या सेलच्या आतमध्ये जे पण मॅक्रोमॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत और मायक्रो पण असणार आहे, तर यू नो व्हॉट बेटा की डिफरंट मॅक्रोमॉलिक्युल्सचा डिफरंट वेट असतो, डिफरंट मॉलिक्युलर वेट असणार आहे, त्यांची सॉल्युबिलिटी डिफरंट असते, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स डिफरंट असतात. कार्बोहायड्रेट्स डिफरंट आहे, प्रोटीन्स डिफरंट आहे, DNA डिफरंट आहे, RNA डिफरंट आहे. आलं बाळा लक्षात? मग आपला एम काय आहे की सपोज इफ वी वॉन्ट टू आयसोलेट दॅम, एक सेल आहे आणि सेलमधून आपल्याला सपोज DNAला आयसोलेट करायचं आहे, म्हणजे काय? सेपरेट करायचं, किंवा RNAला आयसोलेट करायचं आहे, किंवा कार्बोहायड्रेट्सला, प्रोटीन्सला इंडिव्हिज्युअल बेटा, ज्याला आपण बोलला प्युरिफाय फॉर्ममधला, कुठल्या फॉर्ममधला बेटा? प्युरिफाय फॉर्ममधला, आपल्याला ते सेपरेट करून टाकायचं. ओके, तर याच्यासाठी आहे ना दे आर सेइंग की डिफरंट टेक्निक्स आर देअर, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आर देअर. आलं बाळा लक्षात? सो हा जो फर्स्ट पॅरेग्राफ दिला आहे ना, सो दिस पॅरेग्राफ इन दॅट ॲक्च्युली व्हॉट दे आर सेइंग, सी बेटा, सो दे आर सेइंग द मॅक्रोमॉलिक्युल्स. विच आर द मॅक्रोमॉलिक्युल्स बेटा? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, DNA, RNA एक्सेट्रा, राईट? सो दे आर सेइंग द macromolecules such as DNA, RNA, proteins etc. are synthesized in living cells. Already synthesized होता cells मध्ये, which vary in their what? Molecular weight. त्यांचा weight different आहे molecular. त्यांची solubility cytoplasm मध्ये ती different असणार आहे. त्यांचा presence of charges, कोणी positive कोणी negative असे charges असतात बेटा. एक जनरलची गोष्ट करतात आहे. दुसरा what? Absorbance of light त्यांचं वेगळं, different गोष्टी आहेत. सो इनसाइड द सेल जे पण काही मॅक्रोमॉलिक्युल्स आहे ते व्हेरिएबल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोक त्यांचे स्पेशल आहेत.
है ना. मग त्यांच्या वेटपासून असेल, त्यांचा ॲब्झॉर्बन्स ऑफ लाईट असेल, किंवा मग जे आहे तर दुसरं अजून काय घेतलं, प्रेझन्स ऑफ चार्जेस असेल, सॉल्युबिलिटी, काही पण डिफरंट कॅरेक्टर प्रत्येकाचे आहेत. अगेन दे आर सेइंग की सेव्हरल टेक्निक्स आर यूज्ड टू आयसोलेट अँड कॅरेक्टराइज द मॅक्रोमॉलिक्युल्स. आयसोलेट, जसे मी बोलले की सेलमधून तुम्हाला प्रोटीन्स बाहेर काढायचे किंवा DNA ला बाहेर काढायचं आहे. सो दिस इज वॉट दॅट मीन्स यू विल यूज डिफरंट टेक्निक्स टू वॉट बेटा, आयसोलेट DNA फ्रॉम दॅट सेल. You will use different technique for isolation of carbohydrates from that cell, है ना बेटा. सो डिफरंट टेक्निक्स तुम्ही यूज करणार आहे, ज्याच्यामधून त्या सेलमधून तुम्ही DNA ला, RNA ला एक्सेट्राला तुम्ही काढणार आहात. फक्त आयसोलेट करण्यासाठी डिफरंट टेक्निक्स नाही आहे बेटा, बट इवन टू कॅरेक्टराइज दॅम. कॅरेक्टराइज म्हणजे काय बेटा, इफ आय आस्क यू इज देअर एनी डिफरन्स इन कार्बोहायड्रेट्स अँड इन DNA, सो यू विल से व्हॉट, येस ऑर नो. येस आहे ना, स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स डिफरंट आहे. DNA आहे तर काय बेटा, इट इज द जेनेटिक मटेरियल. कार्बोहायड्रेट्स कशात जातात बेटा, न्यूट्रिएंट्समध्ये जातात. डिफरन्स आहे ना बाळा. सो असे एकदम सिम्पल कन्सेप्ट चालू आहे. ओके, आय डोंट थिंक इथे काही जे आहे तर MCQs याच्यामध्ये आहेत. MCQ किंवा कुठलाही क्वेश्चन नाही येत आहे. दॅन फर्दर द साईज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स इट व्हेरीज. बरोबर आहे, साईजमध्ये डिफरन्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिफरन्स आहे. देअरफॉर देअर मॉलिक्युलर वेट ऑल्सो व्हेरी. साईजवरती मॉलिक्युलर वेट डिपेंड करतो. बाळा तुम्हाला असं नाही वाटत आहे की मॉलिक्युलर वेटचं आपण कुठेतरी घेतलं होतं, ज्यांचं स्मॉल फ्रॅगमेंट्स असतात, दे कॅन रन फास्टर दॅन द लार्जरवाला फायबर्स. फ्रॅगमेंट्स कुठे घेतलं होतं आठवा, DNA रिलेटेड होते. DNAचे फ्रॅगमेंट्स केले होते बेटा आपण कुठल्या, जेल इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेसमध्ये. आठवलं, जे बारीक असतात ते लवकर पळतात. कोण पळेल, तुम्ही की मी लवकर पळणार. ठीक आहे, सर लाईक दॅट. आता पुढे, द टेक्निक्स यूज्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट आर. बेटा बरोबर आहे, आपण मगाशी तेच घेतलं ना, कुठे गेलं, जेल परमिएशन or ion exchange, chromatography, spectroscopy, mass spectroscopy, electrophoresis, etc. Listen. What here you have to do? You have to only see the the names of these processes. Only one process it is given in detail, that is gel electrophoresis. DNA fingerprinting है ना बेटा आपलं. सो त्याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. फक्त ती प्रोसेस डिटेलमध्ये, बाकी सगळे नेम्सच आपल्याला करायचे आहेत. ओके, सो हिअर ना, बिकॉज ऑल दीज आर नॉट गिवन इन NCERT ऑल्सो, सो म्हणून इथे आपण फक्त नेम्स घेणार. चल, सो हिअर what टेक्निक्स दे आर बेटा. सी, टेक्निक्स यूज्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट. मग आता MCQ आला तर काय येईल, नीटनुसार जर प्रिपेअर करणार तर. येस, तुम्हाला आठवतं ना बेटा, मी सांगितलं होतं की नीटमध्ये क्वेश्चन्स कसे येतात, क्रायटेरियाज बघायचे है ना. म्हणजे जे क्लासिफिकेशन करतात आहे तर त्याचा क्रायटेरिया काय, क्रायटेरिया मीन्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉट दे आर क्लासिफाईंग, है ना. और इथे पण तेच दिलेलं आहे बेटा की ऑन द बेसिस ऑफ व्हॉट बेटा, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट ना, मॉलिक्युलर वेट, त्याच्यानुसार हे प्रोसेसेस येतात आहे. जसं कोण येत आहे, जेल परमिएशन, दॅन व्हॉट बेटा, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोफोरेसिस एक्सेट्रा. वी हॅव स्टडीड इलेक्ट्रोफोरेसिस. बरोबर. दॅन व्हॉट इज इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रिकल चार्ज है ना, सो तसा. सो व्हॉट इज इलेक्ट्रोफोरेसिस बेटा, इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्युल्स. जसं कोण होतं चार्ज मॉलिक्युल, DNA. DNA वरती कोणता चार्ज असतो बेटा, निगेटिव्ह चार्ज असतो. मग निगेटिव्ह चार्जवाले DNA त्यांना आपण इलेक्ट्रिकल चार्ज दिला तर वेअर they will run towards the positive charge. This is what beta running होते त्यांची है ना, तर सेपरेशन होतात. So applying an electric field है ना, so this is what electrophoresis, movement of DNA molecules due to supply of electric charge है ना. DNA is having negative charge, they will move towards the positive charge है ना, तर तसं. Then it is applied for separation of DNA. बघा कुणाचा बेटा तुम्हाला जे आहे तर हे इम्पॉर्टंट आहे. इथून जे आहे ना तर जे क्वेश्चन तयार होतं आहे इलेक्ट्रोफोरेसिसचे, ऑलरेडी DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये घेतलेलं आहे. दॅन ऑल्सो, सो व्हॉट दे आर सेइंग की इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्युल्स अप्लाइंग an electric field.
ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. आलं बाळा लक्षात? हे डेफिनेशन विचारली तर हे लिहायचं आहे. Next it is what exactly happens in that? It is applied for the separation of what beta? DNA, RNA and proteins. है ना? DNA, RNA and proteins. DNA being negatively charged migrates to what beta? Anode. Anode is having which charge? Positive charge. Small fragments of DNA molecules. आठवलं ना बेटा? सगळं घेतलेलं आहे. कोण रन करतं फास्ट? द स्मॉलर वन. त्यामुळे काय होतं बेटा? स्मॉलर पहिले जातात, नंतर त्यांच्यापेक्षा थोडे मोठे, मग थोडे. कुठलं पॅटर्न आपण घेतलं होतं बेटा? त्याच्यामध्ये एक पॅटर्न होता, त्याच्यामध्ये त्या इलेक्ट्रोजेल वाला जो होता तर ते ट्रेमध्ये दिसत होता, बँड पॅटर्न. आठवलं? बँड्स 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 दिसतात. सो बँड पॅटर्न इलेक्ट्रोफोरेसिस इट इज, है ना? तर ते मूव फास्टर. कोण फास्टर मूव्ह करतं बेटा? स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ DNA molecules, small fragments of DNA molecules move faster and thus separate faster. Use of agarose gel electrophoresis. Then one is there PAGE. SGS, PAGE are different methods of electrophoresis. So directly questions काय काय तयार होतात? एक इलेक्ट्रोफोरेसिस वरतीच तयार होत आहे. दूसरा दे में आस्क यू, एक तर मी हे वाला ऑन द बेसिस ऑफ हे 3-4 जे तर नेम्स देतील आणि दे विल आस्क यू की दीज टेक्निक्स आर ऑन द बेसिस ऑफ व्हॉट. जर नीटनुसार क्वेश्चन विचारतील तर ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? मॉलिक्युलर वेट. दुसरा क्वेश्चन. तिसरं काय असणार आहे बेटा? दॅट विच आर ॲक्च्युअली द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस, ओनली द नेम. सो विच आर दीज बेटा? वन इज अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस, दूसरा पेज, तीसरा SGS पेज. दीज आर व्हॉट बेटा? डिफरेंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. आलं बाळा लक्षात? ठीक आहे. चल. सो हियर आहे ना, वी हॅव कम्प्लिटेड व्हॉट? द फर्स्ट मेथड ऑर फर्स्ट टूल वी हॅव कम्प्लिटेड. आता नेक्स्ट जी येते ना बेटा, हे इम्पॉर्टंट आहे, PCR टेक्निक. PCR टेक्निक इट इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन, है ना? आता दुसरी टेक्निक आपण घेतोय बेटा, दॅट इज PCR टेक्निक आपण त्याला बोलतोय, ज्याला नेम काय दिलेलं आहे? पॉलिमरेज चेन रिॲक्शन आहे. तर ते सिंपल कन्सेप्ट आहे. इथे लॉंग क्वेश्चन विचारतात PCR टेक्निक डायरेक्टली. बेटा वर्ड बघा काय आहे. वर्ड आहे पॉलिमरेज. आता हे तुम्हाला नेम आठवत आहे का बाळा? आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स घेतलेलं आहे. तर इन दॅट पॉलिमरायझेशन वर्ड आलेला आहे का? DNAचं रेप्लिकेशन करता पॉलिमरायझेशन. सो पॉलिमरायझेशन मीन्स मल्टिपल कॉपीज फॉर्म करायचा. सो पॉलिमरेज इज व्हॉट? लास्टला काय येतं? एज. एज, येस, व्हेरी गुड. एज इट इज व्हॉट? एन्झाईम. मग एन्झाईम काय करणार आहे? मल्टिपल कॉपीज फॉर्म करणार आहे. राईट बेटा? ठीक आहे. सो हियर आहे ना, द एन्झाईम इट इज व्हॉट? पॉलिमरेज, है ना? आणि इथे काय घेतले? चेन रिॲक्शन. एक सिंपल सांगू, हिला कसं लक्षात ठेवायचं बाळा. काल आहे ना आपण जी डायग्राम बघितले होते, इट वॉज RDNA टेक्नॉलॉजी, है ना? इन दॅट जर तुम्हाला आठवत असेल तर आपण जो रिकॉम्बिनंट प्लाझमिड होता तो कुणामध्ये ट्रान्सफॉर्म केला होता? न्यू ई कोलायमध्ये. आणि मग तो न्यू ई कोलाय काय होत होता? त्याचं रेप्लिकेशन. मग त्याचे एकाचे 2, दोघांचे 4, चाराचे 8 अँड सो ऑन. मग जेव्हा तो ई कोलाय मल्टिप्लाय होतोय तर जेव्हा तो स्वतः रिप्रोड्यूस करतो तर त्याच्यासोबत तो जो फॉरेनर होता ना वेक्टर प्लाझमिड, त्याला पण रेप्लिकेट करतोय. बरोबर? म्हणजे इथे आपण काय करतोय? दिस इज वन टेक्निक ऑफ फॉर्मिंग व्हॉट बेटा? ऑर ऑप्टेनिंग मल्टिपल कॉपीज ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. जीन ऑफ इंटरेस्ट आठवत असेल, है ना? जो प्लाझमिड DNA होता ना आपला कालचा जो होता, आठवते का ती डायग्राम? प्लाझमिड DNA मध्ये आपण वेक्टर DNA आपण ॲड केलेला होता. वेक्टर नाही, सॉरी, फॉरेनर DNA, जीन ऑफ इन्सुलिन आपण टाकला होता. तर तो आपण न्यू इकोलायमध्ये टाकला आणि इकोलाय काय होत आहे? मल्टिप्लाय होत आहे. तसे तसे आपल्याला मल्टिपल कॉपीज मिळतात. तर ते आपण ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये केलं होतं. सेम यू नो दिस PCR इज देअर, बट इन द PCR actually we are using what beta? A machine. We are using what? A machine. And in this machine it is automated. ही मशीन कशी आहे बेटा? ऑटोमेटेड आहे. म्हणजे की ऑटोमॅटिकली ती तिचं काम करणार आहे आणि ती प्री सेट केलेली असते बघ ते.
इनसाइड दिस मशीन आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू ॲड दॅट स्ट्रँड ऑफ DNA. जो जीन ऑफ इंटरेस्ट होता ना कालचा, आठवत असेल, तो जीन ऑफ इंटरेस्ट जो होता ना इन्सुलिन, एक फ्रॅगमेंट ऑफ DNA, इट इज वॉट जीन ऑफ इंटरेस्ट. जो पण तुम्हाला जीन पाहिजे त्याला आपण काय बोलतो, जीन ऑफ इंटरेस्ट. मग तो इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन असेल, कुठला पण असेल, सध्या आपण इन्सुलिनवरती फोकस करतोय, बरोबर. सो वी विल टेक दॅट जीन, that fragment of DNA. Gene, it is what? Fragment of DNA. We will take that DNA fragment, we will keep it where beta, inside this machine, and after some time, after some minutes, you know, की त्याचे मल्टिपल कॉपीज होत जातात. मल्टिपल कॉपीज काय होणार आहे बेटा, त्याचे तयार होत असतात. म्हणजे हे आपण कुठे तयार करतोय, मशीनमध्ये करतोय. मगाशी कालच्या याच्यामध्ये कुठे केलं होतं, ऑर्गॅनिझम, दॅट इज बॅक्टेरियामध्ये आपण केलं होतं. मग हे इन व्हायट्रो आहे की इन वायव्हो झालेलं आहे, दिस वन इन व्हायट्रो आहे, आउटसाइड द बॉडी, सो इट विल बी इन व्हायट्रो और इन विट्रो पॉलिमरायझेशन, है ना, ते आहे. मग असं याच्यामध्ये आहे काय होत असेल ना मशीनमध्ये, की आपल्याकडे एक स्ट्रँड दिला आणि त्याचे मल्टिपल कॉपीज होतात, ते तसं. बघा बेटा, एक सिम्पलशी कन्सेप्ट सांगताय. समजा बेटा मला आता एक सांगा की यू नो ना, सी आपण मॉलिक्युलर बेसिस अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. इन मॉलिक्युलर बेसिस वी हॅव स्टडीड अबाउट द यू नो द DNA, द स्ट्रक्चर ऑफ DNA. हाव इज द स्ट्रक्चर ऑफ DNA बेटा, इट इज डबल स्टँडर्ड, आपण स्टडी केलं आहे, ठीक आहे. ह्या दोन स्टँड्समध्ये ईच स्टँड इज सिक्वेन्स ऑफ वॉट, बोलो, न्यूक्लियोटाइड. दिस इज ऑल्सो सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. हे दोन स्ट्रँड्स असे सोबत येतात, मीन्स ह्यांच्यावरती एक दुसऱ्याचे कोणते असतात, बोथ दीज आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. आपण बोलतोय कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय बेटा, की यांचे येस म्हणजे कसं, की सपोज आता याच्यामध्ये इफ आय गिव्ह यू द सिक्वेन्स ऑफ वन स्ट्रँड, है ना, इफ आय गिव्ह यू द सिक्वेन्स ऑफ वन स्ट्रँड, कॅन यू फॉर्म द सिक्वेन्स ऑफ अनदर स्ट्रँड? येस. सपोज इफ आय एम टेकिंग दिस वन, है ना, हे जे आहे ना वन स्ट्रँड आहे, and on this what beta, suppose A is there, T, C, G, A, T. This is what sequence of nucleotides. हा एक स्टँड आहे. and suppose this is 5 dash and this is what beta, 3 dash prime ends. From this if I ask you what will be the sequence of another strand, what you will say, बोलो बेटा. A च्या सोबत T, T सोबत A, C सोबत G, here C, here T, here A. मीन्स वॉट बेटा, बिकॉज वी नो की हे जे आहे ए सोबत टीच जॉईन होणार आहे, पेअर फॉर्म करणार आहे, है ना. इथे डबल आहे, इथे किती घ्यायचे आहे, ट्रिपल, इथे किती आहे, ट्रिपल, इथे किती आहे, डबल, इथे पण किती आहे, डबल. व्हॉट आर दीज बेटा, दीज आर विच बॉन्ड्स, हायड्रोजन बॉन्ड्स, बराबर. बिटवीन ए अँड टी हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स, 2 आर देअर. बिटवीन जी अँड सी हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स आर देअर, 3 आर देअर बेटा. करेक्ट ना. सो आपल्याला हे माहिती आहे की नायट्रोजन बेसेस जे असतात, न्यूक्लियोटाइड्स और नायट्रोजन बेसेस, ते कॉम्प्लिमेंटरी असतात. चुकून ते कोणाशी पण पेअर होणार नाही आहे. जर ए असेल तर ए कुणाशी पेअर करणार आहे, टी सोबतच. जी जो आहे तर सी सोबतच पेअर करणार आहे, तर ते पेअर म्हणजे बॉन्ड फॉर्म करणार आहे, तर ते. म्हणून मी बोलले ना बेटा, जर तुम्हाला जर एकच स्ट्रँड दिले तर तुम्ही दुसरा स्ट्रँड फॉर्म करू शकतात. बेटा DNAची ही जी कॉम्प्लिमेंटरी नेचर आहे ना, ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे, this characteristic it is actually used in PCR technique. सिंपल आहे बेटा. समजा आता तुमच्याकडे मी हे 2 स्ट्रँड्स दिलेत, ठीक आहे, म्हणजे सॉरी एक DNA मॉलिक्यूल दिलाय विच इज डबल स्ट्रँड. मग आपण इथे जे ना तर बघूया काय करता येईल आपल्याला. सो सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार बेटा, की तुम्ही आहे ना याचे हे करून टाका. काय करा, आपल्याला हे मशीनमध्ये टाकणार आहे. आपण काय करू, मशीनमध्ये हा जो फ्रॅगमेंट आहे ना ऑफ द DNA तो टाकून देऊ. मग सगळ्यात पहिले काय होईल बेटा, की हे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्यांना ब्रेक करावं लागेल आपल्याला. ते जर ब्रेक केलं तर यू आर हॅव्हिंग व्हॉट बेटा, सो यू कॅन सी की ब्रेक केलं ना की हे 2 जे स्ट्रँड्स असतात ते सेपरेट झाले. सिक्वेन्स काय बेटा, ए आहे, टी आहे, सी आहे, जी आहे, ए आहे आणि टी आहे. इथे कुठला डॅश आहे, 3 डॅश आणि हिअर इट इज 5 डॅश. हे वाला मी करते. आणि हा वाला कुठला डॅश आहे बेटा, 3 डॅश आणि दिस साइड इट इज 5 डॅश. चलो 3 डॅश and this side it is 5 डॅश. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे कोण आहे बेटा, टी. ही वाली सिक्वेन्स सांगा. इथे ए आहे, इथे जी, हिअर सी, हिअर टी अँड हिअर ए. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण मशीनमध्ये जेव्हा ना हा फ्रॅगमेंट टाकू ना बेटा, तर मशीनमध्ये काय होतं ते सांगताय. तर फर्स्ट ऑफ ऑल देअर विल बी व्हॉट बेटा, द ब्रेकिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे, ब्रेक झाले. ब्रेक झाले तर लगेच तुम्हाला काय दिसतं, अरे 2 स्टँड्स तर सेपरेट झालेत.
राईट बेटा. मग आता काय होणार आहे की मशीनमध्ये ऑलरेडी आपण आहे ना खूप सारे न्यूक्लिओटाइड्स टाकून ठेवायचे आहेत. मशीनमध्ये ऑलरेडी खूप सारे न्यूक्लिओटाइड्स म्हणजे की नायट्रोजन बेसेस टाकून ठेवायचे, ए टी सी जी खूप सारे टाकून ठेवायचे. मग जर हे दोघं जर सेपरेट झाले तर ऑफकोर्स मग काय होणार आहे बेटा तिथे, तर न्यू जे असणार आहे ना त्यांचे जे कॉम्प्लिमेंटरी आहे, एच्या सोबत कोण येईल बेटा, नवीन स्ट्रँड फॉर्म होईल. टी आहे, इथे कोण आहे, ए आहे, जी सी टी, ए विल बी देअर लाईक दिस अँड देअर विल बी, हे एक चेन फॉर्म होतं आहे आणि लगेच त्यांच्यामध्ये काय फॉर्म होतात, हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म होतात. हा एक मॉलिक्यूल आला. दुसरा मॉलिक्यूल इथे फॉर्म करू बेटा, चलो बोलो, याचे अट्रॅक्ट होतात ना. हा जो टी आहे तर टीला कोण अट्रॅक्ट होईल करेल बेटा, एच्या सोबत टी, इथे कोण आहे, सी, हिअर जी, हिअर ए अँड हिअर व्हॉट, टी इज देअर. दिस इज व्हॉट बेटा 3 dash and here it is what 5 dash and here the formation of what beta, hydrogen bond. So what you can see here, this is new strand, right, like replication. म्हणून मॉलिक्युलर समजल्याशिवाय बायोटेक समजत नाही. आले लक्षात, मॉलिक्युलरच्या कन्सेप्ट्स आल्याशिवाय हे आपल्याला इझिली समजतच नाही आहे. रेप्लिकेशन काय असतं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन काय असतं, हे सगळं नाही माहीत आपल्याला, है ना. म्हणजे जर माहीत नसेल तर हे कळणार नाही असं बोलतोय. ओके, सो इन दिस केस व्हॉट यू कॅन सी की अरे फ्रॉम वन DNA फ्रॅगमेंट हाऊ मेनी DNA मॉलिक्युल्स यू आर फॉर्मिंग नाव, 2. बेटा आता याचं प्रोसेस पुढची लक्षात येते. काय करणार परत तुम्ही सांगा, हां व्हेरी गुड, याला काय करणार, परत ब्रेक करा, मग परत दोघांवरती एक एक न्यू स्ट्रँड, परत याला ब्रेक करा, याच्यावरती नो, मग काय फॉर्म होता, एकाचे किती 2, दोघांचे किती 4, चाराचे किती 8, असं काय होत आहे, मल्टिपल कॉपीज आर फॉर्मिंग. चेनमध्ये फॉर्म होत आहे. कसं फॉर्म होत आहे, चेनमध्ये. एकदम मशीनमध्ये टाकलं की होतं, चेनमध्येच चालू आहे ना. याचे झाले की हे 2, याच्यानंतर परत 2, असे हे चेनमध्ये फॉर्म होत आहे. ठीक आहे. ते बाळांनो तुम्हाला आठवतं की आपण आहे ना जेव्हा रेप्लिकेशन घेतलं होतं असं, हे मी असं केलं, इट मीन्स व्हॉट बेटा, व्हॉट इज दिस, येस रेप्लिकेशन फोर्क, वाय शेप, इन्व्हर्टेड वाय शेप, दॅट इज रेप्लिकेशन फोर्क, है ना बेटा. ते एक होतं. तिथे तुम्हाला आठवतं आपण काय काय घेतलेलं होतं त्या चॅप्टरमध्ये, एक DNA पॉलिमरेज एन्झाईम घेतली होती, आठवलं. DNA पॉलिमरेज काय करते बेटा, दिस एन्झाईम, तर ते कंटिन्यू DNAचा स्ट्रँड फॉर्म करत आहे. बट जर तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण अजून एक वर्ड घेतो. आता DNAची चेन फॉर्म होण्याच्या आधी एक लागतं, तिथे कोण लागतं, RNA प्रायमर. काय लागणार आहे आपल्याला, एक RNA प्रायमर. आठवलं ना बेटा, पटकन जिथं रेप्लिकेशनची फिगर काढा पटकन बुकमध्ये. हां, ती वाली जी आहे रेप्लिकेशन 4, ओनली द डायग्राम. हां, इन दॅट 2 strands आर देअर, विच आर दीज, एक लीडिंग आहे आणि एक लॅगिंग आहे ना बेटा, एक कंटिन्युअस एक डिसकंटिन्युअस आहे, है ना. प्रायमर्स कुठे जास्त लागलेत, कंटिन्युअस की डिसकंटिन्युअस वरती, डिसकंटिन्युअस होते. कुठले फ्रॅगमेंट्स आले, काय बोलतो आपण, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स है ना. तर ते सो जितके ओकाझाकी फ्रॅगमेंट्स तिथे एक एक प्रायमर लागतं. व्हॉट इज प्रायमर, RNA प्रायमर काय, इट इज ऑलिगोन्यूक्लिओटाइड. ऑलिगो म्हणजे काय, मोठं की छोटा, छोटा. ऑलिगो मीन्स लेस, डेफिशियंट. ऑलिगोन्यूक्लिओटाइड्स मीन्स इट इज अ स्मॉल सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ओनली. फक्त काय असणार आहे, ते RNAच्या सिक्वेन्स आहे. RNAच्या सिक्वेन्स म्हणजे काय बेटा, इन्स्टेड ऑफ T देअर विल बी व्हॉट, यू. थायमिनच्या ऐवजी काय प्रेझेंट असणार आहे, युरॅसिल असेल. बस दॅट्स इट. आलं बाळा लक्षात. सो ह्यानुसार आपण तयार करतो. मग त्याचे जे एन्झाईम्स आहे ना, RNA प्रायमर आहे, एन्झाईम्स आहेत, तर ते पण आपल्याला त्या मशीनमध्ये टाकायचं आहे. सगळं टाकून द्यायचं, रेडीमेड करून ठेवायचं आणि नंतर ती तिची मल्टिपल कॉपीज फॉर्म करत जाणार आहे, है ना बेटा. सो बघूया आता काय होतं. या टॉपिकला व्यवस्थित प्रिपेअर करा आणि फार सोपं आहे, बिकॉज याच्यावरती या तर फुल क्वेश्चन येतो थिअरीसाठी, लॉंग क्वेश्चन, या तर मग जे आहे ना तर दे आस्क यू सम ऑफ द स्टेप्स. Let's see about this one. See beta, this is PCR machine. First है ना, see this one beta, this diagram. चलो, in this diagram है ना, you can see the steps are total है ना 3 steps are there in PCR technique. Polymerase chain reaction. In that total how many steps are there beta? So total 3 steps are there. Which color should I take?
3 steps are there. So which are these 3 steps? ते steps पण विचारतात सिक्वेन्समध्ये है ना. सो विच आर these steps? The first it is denaturation. पहिल्याला काय बोलायचं? Denaturation. फक्त नेम्स बघू नंतर परत आपण घेऊ ते. First it is denaturation. Second it is annealing of primers. Third it is what beta? That is replication, that is renaturation. So first it is what they are saying beta theory मध्ये बघा. So first याच्यामध्ये काय घेतलेलं आहे बेटा? That is denaturation. Second it is annealing and third it is what beta? Primer extension होणार आहे बेटा. That is polymerization येते बघ. थर्ड स्टेप मध्ये काय होत आहे की रिनॅच्युरेशन आहे. रिनॅच्युरेशन म्हणजे पुन्हा जे तर 2 कॉपीज फॉर्म होतात. लेट्स सी काय काय होत आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, हे बघा इथे ना मला सांगायची पण नाही गरज पडणार. बघा हे सगळं कळून जाईल. सांगा बरं काय होत आहे. इन द फर्स्ट स्टेप, सी दिस वाला फर्स्ट स्टेप. व्हॉट इज दिस फर्स्ट स्टेप? इट इज द डिजायर्ड जीन है ना, मीन्स जीन ऑफ इंटरेस्ट, फ्रॅगमेंट ऑफ DNA. इट इज फ्रॅगमेंट ऑफ DNA. हाउ मेनी DNA पूर्ण है ना, सो इट इज हैविंग व्हाट बेटा? द 2 strands. Fragment of DNA, double stranded DNA. So this is one strand, this is another strand. What are these beta? These are nucleotides and what they are having? Hydrogen bonds. झाला. So this is what? The one copy of desired gene. सगळ्यात आधी तुम्ही काय करताय मशीन मध्ये? ती 1 कॉपी जे ती टाकतात. ठीक आहे. तुम्हाला आठवतंय बेटा मी तुम्हाला हे सांगितलं होतं जेव्हा हे टीच केलं होतं तर हायड्रोजन बॉन्ड्स आहे ना बेटा दे आर वीक. इझिली ब्रेक होऊ शकतात. हायड्रोजन बॉन्ड्स दे आर वीक, इझिली ब्रेक होतात. सो इन द फर्स्ट स्टेप आहे ना बेटा denaturation they are saying ना. So what we have to do ना कि we have to increase the temperature to 90 to 98 degree Celsius. किती डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर इंक्रीज करायचं आहे? 90 to 98 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर इंक्रीज करायचं आहे. खूप जास्त आहे बेटा हा टेम्परेचर. Because of this, the hydrogen bonds they will break, and then these two strands which were together now they will separate. Can you see here, beta? See, DNA strand separated. This and this DNA strand separated. Due to what, beta? Due to increased temperature in the machine. ठीक आहे. किती टेम्परेचर आहे? 90 to 98 डिग्री सेल्सिअस. ओके. आता काय मग आपल्याला ते चान्स भेटलाय. काय चान्स भेटलाय? दोघं सेपरेट झाले. आता यांच्यावरती काय करायचं? न्यू पेयर्स आणून टाकायचे. राईट बेटा? सो दिस करणार आहे. सेकंड स्टेप इट इज व्हॉट बेटा? इट इज नोन ॲज व्हॉट? एनिलिंग. सेकंड स्टेप इट इज व्हॉट? एनिलिंग. एनिलिंग म्हणजे काय बेटा? बघा ऑफ प्रायमर्स. बाळा इथे जे ना टेम्परेचर कमी केलं आहे. हाव इज टेम्परेचर नाव? It is 40 to 60 degrees Celsius. First it was 90 to 98 in the first step. In the second step temperature it is decreased. In the third step again temperature it is what beta? Increased. ठीक है? So once again when the temperature it is increased now, so at that time these the 2 strands hydrogen bonds they will break and then DNA molecule it will be separated into 2 different strands. Now what will be our aim beta? We have to form new strand on each original mother strand. मदर स्ट्रँड हे दोघं सोबत होते आपण सेपरेट केले. मदर स्ट्रँडवरती आता डॉटर स्ट्रँड तयार करायचा आहे. मदर स्ट्रँडवरती डॉटर स्ट्रँड तयार करायचा आहे. बरोबर बेटा? पण स्ट्रँड तयार करताना आधी आपल्याला काय पाहिजे? सेम रेप्लिकेशनसाठी सारखं आधी आपल्याला काय पाहिजे? RNA प्रायमर पाहिजे. मग प्रायमर येऊन काय होईल? त्या स्ट्रँडला अटॅच होतं. नंतर तो कुणाला बोलवणार आहे? DNA पॉलिमरेजला. मग DNA पॉलिमरेज येऊन जी काही सिक्वेन्स असेल है ना न्यूक्लियोटाइड्सची तर त्याला त्याचे कॉम्प्लिमेंटरीला अट्रॅक्ट करून असं जे ते एक स्ट्रँड बनवलं. लक्षात आलं बेटा? है ना? सो सेम इज हिअर. सी व्हॉट दे आर सेइंग DNA स्ट्रँड सेपरेट. ठीक आहे चालेल. एनिलिंग बोलता. एनिलिंग म्हणजे ॲड करतात इथे. हे बघा बेटा हे काय? व्हॉट इज दिस बेटा? दिस इज RNA प्रायमर. हे बघ बाळा RNA प्रायमर आहे. एवढूसा एवढूसा म्हणजे काय बेटा? हे काय झालं? दीज आर ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स है ना. ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स तुम्ही कुठे पण बघितलं मस्त डायग्राम दिलेले. रेड कलर सोबत ब्ल्यूज दिलेला आहे बेटा आणि ग्रीन सोबत येल्लोच दाखवलेला. म्हणजे त्यांना काय सांगायचं? कॉम्प्लिमेंटरी. रेड ग्रीन सोबतच आहे येलो. हे फक्त इथे हे फक्त समजण्यासाठी घेतलेले आहेत. सो इथे ते काय बोलतात बेटा की इन दिस यू कॅन सी कलर हा दिसत नाही ना. हां इथे बघा बेटा हे दिसलं का? हे एक आणि हे एक हे काय? न्यूक्लियोटाइड्स आहे है ना. सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स बट ऑफ RNA.
अँड दॅट इज वाय हा एवढाच पार्ट बेटा, दिस इज वॉट पिंक कलरवाला पार्ट, पिंक कलरवाला पार्ट हे काय बेटा RNA प्रायमर्स, हे पण काय RNA प्रायमर्स आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही बघा बेटा RNA प्रायमर या स्ट्रँडला इथे अटॅच झालाय. मग आता हा जो एरो चालू आहे इट मीन्स काय, यांचे जे काही कॉम्प्लिमेंटरी असतील ना, यांचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स त्यांना कोण अट्रॅक्ट करणार, इथे एक एन्झाईम येते. विच एन्झाईम, DNA पॉलिमरेज. अँड दिस पॉलिमरेज एन्झाईमचे ना, आता इथे कुठली एन्झाईम असते माहिती, टॅक पॉलिमरेज. इथे कोणती एन्झाईम येते, टॅक पॉलिमरेज. टॅक मीन्स थर्मस ॲक्वॅटिकस पॉलिमरेज एन्झाईम. थर्मस ॲक्वॅटिकस पॉलिमरेज, पॉलिमरेजमध्येच नाव आहे ना, तर तसं. आता होतं कसं की हे एक एन्झाईम येईल अँड इट विल अट्रॅक्ट द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स अँड फायनली इट इज गोइंग टू फॉर्म व्हॉट बेटा, अ न्यू स्ट्रँड. हिअर ऑल्सो इट इज फॉर्मिंग व्हॉट बेटा, न्यू स्ट्रँड. सो फायनली वी आर हॅव्हिंग व्हॉट दिस, हे बघा इथे इथे काय झालेलं, वी आर हॅव्हिंग 2 मॉलिक्युल्स ऑफ DNA. आधी किती होत्या, एक कॉपी होती, आता किती कॉपीज तयार झाले, 2 कॉपीज. सो सेकंड वाला जो स्टेप आहे इट इज नोन एज एनिलिंग ऑफ प्रायमर्स, मीन्स ॲडिशन ऑफ प्रायमर्स बेटा, अटॅचमेंट ऑफ प्रायमर्स. टेम्परेचर लक्षात ठेवायचं, दॅट इज 40 to 60 डिग्री सेल्सिअस. सो व्हॉट दे आर सेइंग, रेप्लिकेटिंग DNA स्ट्रँड्स युझिंग टॅक पॉलिमरेज. जनरल जेव्हा रेप्लिकेशन करतो तर तिथे DNA पॉलिमरेज असते, बट PCR टेक्निकमध्ये ना त्या DNA पॉलिमरेजची कुठला फॉर्म असतो, दॅट इज टॅक पॉलिमरेज. टॅकमध्ये T कॅपिटल आहे, AQ स्मॉल आहे, T फॉर थर्मस, AQ म्हणजे ॲक्वॅटिकस पॉलिमरेज. नावातच थर्मस आहे. थर्मस मीन्स बेटा की ही जी एन्झाईम आहे ना इट इज थर्मोस्टेबल. व्हॉट वर्ड आय एम युझिंग हिअर, थर्मो अँड व्हॉट बेटा, स्टेबल. म्हणजे काय, इफ यू आर इन्क्रीजिंग टेम्परेचर दॅन ऑल्सो दिस एन्झाईम विल बी फंक्शनिंग. लक्षात आलंय, एन्झाईम्स 2 टाईपचे असतात, एक थर्मोस्टेबल, एक थर्मोलेबाईल. थर्मोलेबाईल म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं की ती काम नाही करत. थर्मोस्टेबल म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं तरी काही फरक नाही पडत आहे. सो दॅट इज वाय हिअर इन दिस मशीन विच एन्झाईम वी आर युझिंग टॅक पॉलिमरेज एन्झाईम. ठीक आहे बेटा, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. आलं बाळा, टॅक पॉलिमरेज. ठीक आहे. सो रेप्लिकेशन करताना आपण ॲनिलिंग करताना टेम्परेचर कमी केलं आहे आणि ज्या वेळेस हे याचं रेप्लिकेशन होईल ना तर त्यावेळेस टेम्परेचर परत आपण काय करतोय, इन्क्रीज करतोय. अँड फायनली आपल्याकडे काय झालं बेटा, 2 कॉपीज ऑफ डिझायर्ड जीन फॉर्म झाले विच यू विल कॉल इट ॲज व्हॉट, रिनॅच्युरेशन. मग पुढे काय करायचं बेटा, ही तर फर्स्ट सायकल झाली. फर्स्ट सायकल मीन्स एकाचे 2 कॉपीज फॉर्म झाले, हे झाली फर्स्ट सायकल. मग सेकंड सायकल घ्यायची. सेकंड सायकलमध्ये काय, 2च्या 4 कॉपीज है ना, हे जे 2 फॉर्म झाले यांच्यापासून अजून 4. सो second cycle continues to form 4 copies of DNA desired. मग third cycle, मग fourth cycle, like that. Cycle continues to produce how many copies? बघा बेटा 2 raised to n copies of DNA. किती, 2 raised to n copies of DNA. हे तुमच्या मॅथ्सनुसार तो फॉर्म्युला जातो तो. बरोबर बेटा. मग आता गोष्ट अशी असते, आपण जरा हे रीड करूया काय होतं ते बेटा, की ना एक सायकलला किती टाइम लागतो. मीन्स इन 1 सायकल है ना, 1 सायकल म्हणजे फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स फ्रॉम 2 कॉपीज फ्रॉम 1 कॉपी. सो हाऊ मच टाइम इट विल टेक, 3 to 4 minutes. किती टाइम लागणार आहे बेटा, ओनली 3 to 4 minutes इट विल बी. बट बेटा हे जे बोलतात ना, हे जे स्टेप्स आहे, किती सायकल्स तुम्ही कंटिन्यू करू शकतात, ओनली 20 to 30 टाइम्स तुम्ही कंटिन्यू करा है ना, 20 to 30 टाइम, त्याच्यापेक्षा जास्त नको. चला बघूया काय दिलेलं आहे ते. मेकॅनिझम ऑफ PCR. पण ना बेटा याच्या आधी हे बघूया, बेसिक गोष्टी समजल्या बेटा PCRच्या. छान आहे ना मशीन वगैरे. चल आता इथे जे ना, सो व्हॉट इज गिवन, सो दॅट वी विल सी. फर्स्ट ऑफ ऑल इट इज PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन है ना, फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट थिंग इट इज व्हॉट बेटा, की पॉलिमरेज चेन रिॲक्शन इज अनदर डिवाइस यूज्ड फॉर जीन क्लोनिंग or what बेटा, जीन मल्टिप्लिकेशन, बट what इन व्हायट्रो. बरोबर. काल आपण मायक्रोबमध्ये जीन रेप्लिकेशन केलं होतं, ई कोलायमध्ये. आज आपण कशात रेप्लिकेशन करतोय, मशीनमध्ये करतोय. काल इन वायवो झालं, आज कशात करतोय, इन व्हायट्रो करतोय. म्हणजे आपण काय करतोय, हां अजून काय प्रोग्रेस करतोय ना.
आता सो जीन क्लोनिंग करता है, इन वायट्रो करता है. ओके, इट इज व्हॉट बेटा, ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. बघ बाळा इथे वर्ड आलाय जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू व्हॉट PCR. जीन ऑफ इंटरेस्ट माहिती आहे आपल्याला, GOI बोलायचं आणि PCR है ना. मस्त. आता पुढची गोष्ट हिअर आहे ना बेटा, अगेन दे आस्क ॲक्च्युली हा वाला क्वेश्चन दॅट हू डिस्कवर्ड दिस दिस टेक्निक. कॅरी म्युलिस, कधीच नाही विसरायचं. हू बेटा, कॅरी म्युलिस. इन विच इयर? 1985 है ना, आत्ता. In 1985, Carey Mullis made an important discovery in the form of an extremely powerful technique called polymerase chain reaction. So, who developed PCR technique? Carey Mullis. In which year? 1985. ठीक है बेटा. Then PCR can generate a billion copies of the desired segment of DNA or RNA with high accuracy and specificity in a matter of few hours. बेटा, why the word is accuracy? तुम्हाला आठवत आहे बेटा, DNA replication आपण ज्यावेळेस स्टडी केलं होतं, at that time also we have studied की replication होताना accuracy is very important. ॲक्युरेसी मीन्स वॉट बेटा, कुठे पण जे तर चेंज नाही व्हायला पाहिजे. जी सिक्वेन्स आहे ना मदर स्ट्रँडवरती, सेम सिक्वेन्स शुड कम ऑन द डॉटर स्ट्रँड ऑल्सो. नाही तर काय होईल, म्युटेशन चेंज होतं ना बेटा. एक सिंगल जरी न्यूक्लियोटाइड बेस पेअर इकडचं तिकडे झालं, म्युटेशन होऊन जाणार, चेंज होतं. जिनोटाईप चेंज की फिनोटाईप चेंज होतं बेटा, है ना. ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडीमध्ये ॲक्युरेसी होतेच, नॅचरली होते, पण मशीनमध्ये पण ॲक्युरेसी पाहिजे आहे, कारण ही मशीन आहे ना शेवटी, है ना बेटा. आता पुढचे दॅन अँड इन अ फ्यू मॅटर बेटा फ्यू मॅटर ऑफ फ्यू आवर्समध्ये इतके सगळे कॉपीज तयार होतात, है ना. दॅन द प्रोसेस ऑफ PCR इज कम्प्लिटली ऑटोमेटेड. आय टोल्ड यू ना बेटा, मशीन इज वॉट, ऑटोमेटेड अँड इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल्स फॉर denaturation and renaturation of double stranded DNA. बेटा कुठल्या सायकल्स बोललेले? थर्मल सायकल्स. थर्मल सायकल्स का बोललेले? टेम्परेचरशी रिलेटेड. आपण मध्येच वाढवतोय, कमी करतोय, वाढवतोय, कमी करतोय, असंच करतोय ते. सो दिस इज व्हॉट बेटा, थर्मल सायकल्स इन विच फर्स्ट आपण काय करतोय, डिनॅच्युरेशन सेपरेट करतोय आणि परत काय करतोय, रिनॅच्युरेशन करणार आहे. इथपर्यंत लक्षात आलंय बेटा. सो ईच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट हिअर, है ना. एकदम इझी जाता येत आहे. ओके, सो आता नेक्स्ट वन, द डिवाइस रिक्वायर्ड फॉर PCR इज वॉट बेटा, थर्मल सायक्लर. ही जी मशीन आहे ना, तर तिला आपण थर्मल सायक्लर बोलतोय. बघा ना, थर्मल टेम्परेचर, सायक्लर सायक्लिंग होणार आहे त्याच्यामध्ये स्वतः. ओके, दॅन बेटा फर्दर PCR इज वॉट बेटा, इन व्हायट्रो ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ अ डिझायर्ड DNA सेगमेंट विच रिक्वायर्स, येस काय काय पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल DNA containing the desired segment to be amplified. बरोबर, जीन ऑफ इंटरेस्ट. DNA containing what? Desired segment है ना, to be amplified. म्हणजे काय पाहिजे आपल्याला, जीन ऑफ इंटरेस्ट, तो जीन पाहिजे बेटा आपल्याला. हां, तर ते. दुसरं काय पाहिजे बेटा, सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ 4-deoxyribonucleoside ट्रायफॉस्फेट्स. म्हणजे काय बोलले बेटा, DNTPs. म्हणजे काय बेटा, जे न्यूक्लियोटाइड्स आहे, नायट्रोजन बेसिस आहे, ती लोक कोण आहेत बेटा, दे आर ॲक्च्युली डिऑक्सी बोलतात आहे ना, कारण DNAचे फॉर्म करतोय म्हणून डिऑक्सी. RNAचे असेल तर काय असणार आहे, ऑक्सी असणार आहे, है ना. तसं डिऑक्सी, DNAचा फुल फॉर्म काय, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. RNAमध्ये काय जात आहे बेटा, रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. DNA मध्ये कोणती शुगर येते, डिऑक्सी रायबोज. RNAमध्ये कोणती शुगर येते, रायबोज शुगर. म्हणून इथे आपल्याला DNA फॉर्म करायचं, तर कोण असणार आहे बेटा, डिऑक्सी रायबो न्यूक्लिओसाइड, है ना. आणि काय बेटा, ट्रायफॉस्फेट, है ना. अँड ते DNTPs येतात. ओके, मग ATPs, GTPs, अजून काय बेटा, CTPs, TTPs असे वाले आहेत ट्रायफॉस्फेटवाले. तुम्हाला आठवत आहे का, आपण रेप्लिकेशन करतानाच आय थिंक, हां बरोबर, रेप्लिकेशनमध्येच आपण घेतलं होतं ना बेटा, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स आपण घेतलं होतं, की न्यूक्लियोटाइड्स आधी कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट फॉर्म. आठवलं. मग त्याला आपण काय केलं होतं, त्यांचं फॉस्फोरिलेशन केलं होतं.
मग मोनोफॉस्फेट आहे तर एकच फॉस्फेट होता, मग ATP मधले 2 फॉस्फेट उचलून त्यांना दिले. सो आपण काय केलं होतं, त्यांना ॲक्टिवेट करून ट्रायमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि मग त्यांना आपण रेप्लिकेशनमध्ये न्यू स्ट्रँड फॉर्म करताना यूज केलं होतं. दिस वॉज द फर्स्ट स्टेप है ना बेटा. Yes, the same is here. So in the machine directly what we are using, monophosphate or triphosphate we are using, triphosphate we are using, correct ना बेटा. ठीक है. So DNTPs also what, excess of 2 primer molecules. बेटा हे काय आहे, कुठे गेले रे हे वाले, हे काय आहे, हे काय आहे, हे प्रायमर आहे ना, प्रायमर लागणार आहे, 2 प्रायमर्स लागतात आहे. ठीक आहे, RNA प्रायमर्स. हां, हीट स्टेबल बाळा DNA पॉलिमरेज अँड म्हणजे कोण होती ती, टॅक पॉलिमरेज अँड आणि हीट स्टेबल हा महत्त्वाचा, अँड ॲप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ. बेटा दिस इज इम्पॉर्टंट MCQ, विच आयन्स आर रिक्वायर्ड, Mg++. रेप्लिकेशनमध्ये पण Mg++च होता, लागतात आपल्याला ते है ना. म्हणून मॉलिक्युलर आधी करायचा आणि मग बायोटेकला जायचं है ना. जर मी डायरेक्टली बायोटेकला आली असते, मॉलिक्युलरची काही कन्सेप्टच सांगितली नसते तर काय झालं असतं, नसतं समजलं. मग मला परत DNA सांगावं लागलं असतं, रेप्लिकेशन सांगावं लागलं असतं, Mg++ लागतात असं सांगावं लागलं असतं है ना. सो म्हणून आपण ह्या सिक्वेन्समध्ये जातो. इझी समजतं बेटा, इझी आहे. ओके चल, देन नेक्स्ट वन. चलो आता नाव द स्टेप्स. मेकॅनिझम ऑफ PCR. लेट्स सी काय काय. ॲट द स्टार्ट ऑफ PCR, DNA segment and excess of 2 primer molecules, 4 deoxyribonucleosides triphosphate DNTPs है ना. The thermostable DNA polymerase are mixed together in what बेटा. हे आता झाला तुमचा MCQ. मी बोलली ना, सगळं काही तयारी करून ठेवायची, मशीनमध्ये टाकून द्या, ती तिचं काम करेल. तयारी करायची ना, पण तयारी करायची तर ह्या सगळ्यांना आपल्याला सगळं मिक्स करायचं. काय काय, तो जो DNA घेतला होता आपण, जीन ऑफ इंटरेस्टवाला, एन्झाईम्स घेतले होते, खूप सारे DNTPs घेतले होते, हे सगळे प्रायमर्स घेतले होते, हे जेवढे पण काही रिक्वायरमेंट आहे हे सगळे आपण मिक्स करायचे. कसल्या कशामध्ये बेटा, कोणता ट्यूब बोललेलं आहे, एपेनडॉर्फ ट्यूब बेटा, इम्पॉर्टंट आहे. एपेनडॉर्फ ट्यूब अँड द फॉलोइंग ऑपरेशन्स आर परफॉर्म सिक्वेन्शियली. एपेनडॉर्फ ट्यूबमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, आणि मग तर ट्यूब जे तर कुठे टाकून द्यायचं, म्हणजे टेस्ट ट्यूब टाईप, मग ते कुठे टाकून द्यायचं, मशीनमध्ये. मग मशीन तिचं काम करून टाकेल. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, बोलो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप बेटा. सी हिअर, इट इज डिनॅच्युरेशन ना बेटा. फर्स्ट स्टेप होतं, काय केलं होतं बघा, रिॲक्शन मिक्सचर जे आपण टाकलं आहे ना त्या ट्यूबमध्ये, एपेनडॉर्फ ट्यूबमध्ये, त्या ट्यूबला कुठे टाकलं आहे, मशीनमध्ये. मग आपण काय केलं, टेम्परेचर वाढवलं, त्याच्यामुळे काय होणार बेटा, द मिक्सचर इज हीटेड टू अ टेम्परेचर किती बेटा, 90 to 98 डिग्री सेल्सियस, टू सेपरेट 2 strands ऑफ डिझायर्ड DNA अँड दिस इज नोन ॲज व्हॉट, डिनॅच्युरेशन है ना. जे स्टेप आता आपण घेतलं तेच. का आपण टेम्परेचर वाढवला, हायड्रोजन बॉन्ड्सला ब्रेक करायचं आणि त्यांना दोघांना सेपरेट करायचं. ठीक आहे, दॅन इट इज व्हॉट बेटा, नेक्स्ट इट इज द स्टेप 2. आता आपण इथे काय करणार, आपण काय करणार, दोघांना स्टेप काय घेतली होती, प्रायमर ॲड करतोय है ना, प्रायमर. येस, द मिक्सचर इज अलाउड टू, पण बेटा प्रायमरच्या आधी आपण काय केलं, टेम्परेचर कमी केलं होतं. किती होतं बेटा, 40 to 60 डिग्री सेल्सियस है ना. सो मिक्सचर इज अलाउड टू कूल है ना. दॅट परमिट्स पेअरिंग ऑफ द प्रायमर टू द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेस इन DNA. वाय कॉम्प्लिमेंटरी बेटा, बिकॉज प्रायमरमध्ये पण काय प्रेझेंट आहे, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे, ती कुणाशी कॉम्प्लिमेंटरी असते, DNAच्या सिक्वेन्सशी. तसं, अँड दिस इज कॉल्ड व्हॉट, एनिलिंग. सो व्हॉट इज एनिलिंग बेटा, ॲडिशन ऑफ प्रायमर्स. दॅन नेक्स्ट इट इज व्हॉट, द थर्ड स्टेप. थर्ड स्टेप इट इज व्हॉट, आता कोण येणार बेटा, प्रायमर अटॅच झाल्यानंतर DNA पॉलिमरेज येणार आहे ना. दॅट इज विच वन, टॅक पॉलिमरेज है ना. इट विल कम, बट हिच्यासाठी परत टेम्परेचर वाढवायचं आहे आपल्याला, थर्मोस्टेबल करायचे ना, आहे ना ती. द टेम्परेचर 70 to 75 डिग्री सेल्सियस अलाउज थर्मोस्टेबल टॅक DNA पॉलिमरेज टू यूज सिंगल स्टँडर्ड DNA ॲज अ टेम्पलेट अँड ॲड्स न्यूक्लियोटाइड्स. आठवलं का बेटा, टेम्पलेट स्टँड आणि अजून एक कोणता होता बेटा, टेम्पलेट स्टँड आणि अजून एक कुठला तरी होता, न्यू जो स्टँड फॉर्म होता आहे तर तो वाला स्टँड. एक लीडिंग स्टँड, एक लॅगिंग स्टँड होता है ना. तसं ते एक वर्ड होता, चेक करा पटकन बरं. न्यू वाला स्टँड फॉर्म होता आहे तर तसं. सो फर्दर अँड ॲड्स व्हॉट बेटा,
द न्यूक्लियोटाइड्स. न्यू डॉटरवाला स्ट्रँड येतो इथं, कोडिंग स्ट्रँड. एक टेम्पलेट आणि एक कोडिंग स्ट्रँड. तुम्ही कशात बघितले हे दोन वर्ड्स? mRNAच्या फॉर्मेशनमध्ये बघितलं का? नाही, याच्यामध्ये रेप्लिकेशनमध्ये. तिथे नाही, तिथे नाही. ट्रान्सक्रिप्शन नाही, रेप्लिकेशनमध्ये जा. हां हां, रेप्लिकेशनचा फोर्कमध्ये बघा है ना, तेच आहे बेटा. जो हा जो स्टँड असतो ना, टेम्पलेट आणि कोडिंग हे जे दोन वर्ड्स होते, तर ते mRNA फॉर्मेशनमध्ये. mRNA फॉर्मेशन म्हणजे कुठे? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये होता. की टेम्पलेट स्टँड म्हणजे द मदर स्टँड, अँड फ्रॉम विच ऑन विच ॲक्च्युअली विच स्टँड इज फॉर्म? द न्यू डॉटर स्टँड इज फॉर्म्ड, है ना. सो तसावाला. मग आता इथे सुद्धा जे तर टेम्पलेट स्टँड कोण म्हणून ॲक्ट करतात बेटा? जे ओरिजिनल DNA स्टँड्स आहेत, दे आर ॲक्टिंग ॲज द टेम्पलेट स्टँड, है ना. सो तसं. अँड ॲड्स व्हॉट? न्यूक्लियोटाइड्स. दिस इज कॉल्ड व्हॉट बेटा? प्रायमर एक्सटेन्शन. कारण प्रायमर आपण लावला आणि तोच पुढे पुढे एक्सटेंड होत आहे. म्हणजे काय? तर न्यूक्लियोटाइड्स ॲड होतात आणि DNAचं फ्रॅगमेंट हे जे आहे न्यू स्टँड ती फॉर्म होते. सो प्रायमर एक्सटेन्शन. अँड दॅन इट टेक्स अराउंड ओनली हाऊ मेनी मिनिट्स बेटा? 2 मिनिट्स. प्रायमरच्या एक्सटेन्शनला फक्त 2 मिनिट लागतात. अशा एका सायकलला किती टाईम लागत होता? 4 मिनिट्स, 3 to 4 मिनिट्स. त्याच्यामधले 2 मिनिट्स कशाला लागले बेटा? हे प्रायमर, हे बघ, हे जे ना, हे प्रायमर एक्सटेन्शन होणार आहे. ॲरो दिलाय ना, मग इथे काय झालंय? प्रायमर एक्सटेन्शन आहे. अँड दॅन बेटा 1 सायकल, हे आत्ताच आपण घेतले की 1 सायकल टेक्स अराउंड 3 to 4 मिनिट्स, है ना. टू बिगिन सेकंड सायकल DNA इज अगेन हीटेड टू कन्वर्ट व्हॉट बेटा? डबल स्टँडर्ड DNA इंटू व्हॉट? सिंगल स्टँड्स. ठीक आहे. इन अन automatic thermal cycler, the above 3 steps are automatically repeated how many times? 20 to 30 times. है की नाही बेटा? हे पण आपण घेतलंय. Thus at the end of n cycles, जितके आपण घेणार आहे 2n copies are formed. समजा 5 आपण जर घेतले असणार, 5 सायकल्स घेतले तर किती कॉपीज फॉर्म होते? 2^5. म्हणजे किती होतात? पक्का 10 आहे का? कसं करणार? 2^5. 2 into 2 into 2 into 2 म्हणजे किती? हां, म्हणजे 5 times 2 असं घेताय ना तुम्ही. 2 2 4, 4 2 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. सो किती कॉपीज फॉर्म झाले? तसं आहे, है ना ते. ओके. आता त्यानंतर द मशीन परफॉर्म्स द एंटायर ऑपरेशन ऑटोमॅटिकली, प्रिसाइसली. ठीक आहे. वन्स द डिझायर्ड नंबर ऑफ सायकल्स इज कम्प्लिटेड ना बेटा, द एम्प्लिफाईड DNA सेगमेंट इज प्युरिफाईड बाय, हे पण इम्पॉर्टंट आहे, बाय व्हॉट? जेल इलेक्ट्रोफोरेसिस. प्युरिफाईड मीन्स आयसोलेटेड, है ना. तर त्याला आयसोलेट करायचं आहे. दॅन बाय व्हॉट बेटा? जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आफ्टर इट्स सिक्वेन्सिंग द एम्प्लिफाईड DNA सेगमेंट कॅन बी इन्सर्टेड इंटू अ क्लोनिंग वेक्टर. परत आपण काय करणार? एम्प्लिफाईड म्हणजे मल्टिप्लाइड. हे जे DNA फ्रॅगमेंट घेतले, ठीक आहे, ते घ्या. त्याला वापस आपण कशात टाकू शकतो? क्लोनिंग वेक्टरमध्ये टाकू शकतो. अँड डिझायर्ड जीन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम जीन लायब्ररी. जीन आपण इथे काय करतो? DNAचे स्ट्रँड्स फॉर्म करतोय. आपल्याला त्या स्ट्रँड्सवरून आपल्याला काय फॉर्म करायचं? अजून जीन फॉर्म करायचं. आता हे जीन लायब्ररी काय आहे? आता अजून वेक्टर्स कोणते कोणते असतात हे अजून आपल्या त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये येणार आहे. मग कारण हे आपण इथे आता काय कंप्लीट केलं? वी हॅव कंप्लीटेड PCR. आता याच्या पुढचे अजून बायोलॉजिकल टूल्स बाकी आहे, बायोलॉजिकल टूल्स म्हणा. सो दॅट वी विल टेक इन नेक्स्ट लेक्चर. ओके.